शरूचे पप्पा गेले ते हार आणायला, तर त्यांना हारवाल्याने ना फक्त आज गुलाबांच्या पाकळ्या अशा छान दिल्या होत्या. तर छान देवपूजा झाली आणि नंतर स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाक करताना मला एक फोन आला होता वॅक्सिंगसाठी. तर मी पहिलं म्हणलं वॅक्सिंग करावं गिऱ्हाईकाचं, मग बाकीचं आपलं स्वयंपाक करावं. मग अर्धं राहिल्यानं मी स्वयंपाक नंतर करत होते. तर अंड्याची भाजी करत होते. आपला नेहमीचा मसाला वाटला आणि त्यामध्ये अंडी उकडलेली टाकून दिली आणि छान अशी भाजी तयार केली. आणि गॅस वगैरे घाण झाला होता तर मी स्वच्छ तो घासून घेतला आणि पुसून घेतला आणि धुणं भांडी पण सगळी करून घेतली, घर पुसून घेतलं. आणि नंतर मी टी व्ही लावला. तर टी व्ही लावल्या हेच गाणं चालू झालं होतं. तर शरू पिऊ आमच्या ह्या पण गाण्यावर नाचत होत्या कबूतर जहाजावर. तर आम्ही हसत होतो त्यांच्यावर. आणि त्यांना नंतर मी म्हणलं बाई थोडा अभ्यास करा. तर मग अभ्यासाला बसल्या तर लागल्या ड्रॉइंग करायलाच. तर मग मी खाली गेले, भाजीवाला आला होता. तर मग मी भाजीवाल्याकडून कोथिंबीर वगैरे घेतली. तर त्याला मी कढीपत्ता मागितला होता, तर त्याने मला निम्माना सगळा कढीपत्ताच दिला होता. नाही तेव्हा भाजीवाले एक पण कढीपत्त्याची काडी देत नाहीत. आणि मी कुकर लावला होता. तर कुकरच्या शिट्ट्या करत होते. शरूपी बसल्या होत्या खिडकीमध्ये. हे फटाकडे कालचा जल्लोष लोकांचा राहिला होता ते आजही साजरी करत होते. आणि नंतर लागलं होतं बिग बॉस. तर आम्ही सगळे बिग बॉस बघत होतो. आज भाऊचा धक्का होतं. तर मग बिग बॉस बघता बघताच आमची जेवणं पण झाली आणि बिग बॉस पण बघून झालं. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.